नमस्कार मित्रांनो, मी गोपाल टाकेबळे. मित्रांनो, महाराष्ट्रामधील बांधकाम कामगार योजनेचे बरेच जे आहे ते बदल झालेले आहे. मित्रांनो, वेबसाईटमध्ये नवीन बदल झाल्यामुळे मित्रांनो आता कामगारांना नवीन अर्ज त्याचबरोबर रिन्यूअल अर्ज करताना एक मित्रांनो तारीख निवडावी लागते आणि त्या तारखेला मित्रांनो जवळचे जे कामगार सुविधा केंद्र असेल तिथे जाऊन मित्रांनो थंब टेकवा लागतो. त्यानंतरच मित्रांनो आता इथून पुढे ते कामगाराचे जे अर्ज आहे ते रिन्यूअल होतील किंवा नवीन मित्रांनो जे मंजूर होतील. तर मित्रांनो, आता बांधकाम कामगार योजनेचा अर्ज तुम्हाला रिन्यूअल कशा प्रकारे करायचा, नवीन पद्धतीने रिन्यूअल करून दाखवणार आहेत. तर त्यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला mahabocw.in या वेबसाईटवर यायचे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल करा. इथे भरपूर सारे ऑप्शन आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल म्हणून एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला न्यू रिन्यूअल म्हणून एक पर्याय दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो कामगाराचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो MH ने सुरू होतो, तो तुम्हाला इथे टाकून प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे. त्यानंतर कामगाराचा नोंदणी क्रमांक, नोंदणी स्थिती तुमची इनॅक्टिव्ह दाखवेल. त्यानंतर कामगाराचं नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे संपूर्ण माहिती इथे दाखवेल. त्यानंतर 90 दिवसाचा कामकाजाचा दाखल्याचा तपशील द्यायचा आहे. तुम्ही आता मित्रांनो ऑल टाईप हेल्पर असाल तर ऑल टाईप हेल्पर किंवा मित्रांनो यापैकी तुम्ही कुठलंही काम करत असाल तुमचं निवडून घ्या. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार मित्रांनो इथं ग्रामसेवक निवडायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही ज्यांच्याकडून तुमचं सर्टिफिकेट घेतलंय ते निवडायचं आहे. त्यानंतर एक जावक क्रमांक मित्रांनो त्या सर्टिफिकेटवर असतो तो टाका. त्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं गेलंय त्याचा एक दिनांक असतो, तो दिनांक इथं टाका. त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, कुठली तुमची ग्रामपंचायत आहे, त्या ज्या जिल्ह्याअंतर्गत येत असेल तो जिल्हा निवडा. त्यानंतर ज्या तालुक्याअंतर्गत ती ग्रामपंचायत येत असेल तो तालुका तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे. निवडल्याच्या नंतर मित्रांनो खाली तुम्हाला कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असले योग्य तालुका केंद्र निवडा. त्यानंतर मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर जे तुमचं तालुका केंद्र असेल ते तुम्हाला तिथे दाखवले जाईल. त्यानंतर आता 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करणं आवश्यक आहे. यामध्ये मित्रांनो चूज तालुक्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे ते अपलोड करून घ्यायचं आहे. पाहू शकता अपलोड झालेलं आहे. अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो आता क्लिक टू लोड विजिटिंग डेज म्हणजे मित्रांनो तुम्हाला थंब टेकवण्यासाठी जी तुम्हाला एक डेट सिलेक्ट करायची आहे ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला तारीख इथे निवडायची आहे. पाहू शकता मित्रांनो इथे कॅलेंडरवरती तुम्ही इथं कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याच्या तारखा म्हणून ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर कॅलेंडर ओपन होईल. इथं पाहू शकता मित्रांनो जे पिवळा आहे ते म्हणजे मित्रांनो तारीख फुल आहे, लाल जे आहे ती काम सुट्टी आहे. आणि मित्रांनो इथं पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पुढच्या असे क्लिक करून पाहू शकता. तर जिथं मित्रांनो तारीख खाली असेल तुमच्या सोयीची जी तारीख असेल ती अशा प्रकारे निवडायची आहे. निवडल्याच्या नंतर इथं एक बॉक्स आहे, याच्यावरती टिक करा. टिक केल्याच्या नंतर मित्रांनो पुढे तुम्हाला सेव्ह दिसेल, या सेव्ह वरती क्लिक करा. त्यानंतर सेंड OTP ऑन वरती क्लिक करा. जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. OTP आल्याच्या नंतर मित्रांनो व्हॅलिडेट OTP करा. व्हॅलिडेट OTP केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता फॉर्म सेव्ह झालेला आहे. तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर सुद्धा इथे दाखवेल. आता मित्रांनो याला ओके करा. ओके केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रिंट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे मित्रांनो तुम्हाला जी स्लिप आहे ही जी पोच पावती क्रमांक आहे किंवा पोच पावती आहे ही मित्रांनो तुम्हाला प्रिंट करून ठेवायची आहे. प्रिंट करण्यासाठी प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करायचं. या अपॉइंटमेंट लेटर मित्रांनो तुम्हाला थंब देण्यासाठी जी तारीख तुम्ही निवडलेली आहे त्या तारखेला घेऊन 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणि हे त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड हे संपूर्ण घेऊन तुम्हाला तिथं जायचं. त्या तारखेला तुम्ही मित्रांनो कामगार ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा थंब घेण्यात येईल. थंब घेतल्यानंतर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मित्रांनो काही दिवसातच तुमचा अर्ज जो आहे तो सक्सेसफुली रिन्यूअल होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचा रिन्यूअलचा ऑनलाईन अर्ज करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.